एक हिंदुस्तानी क्रांतिकारी थे। उन्हें लहूजी वस्ताद के नाम से जाना जाता है। उनका जन्म पुरंदर के किले के किनारे पेठ गांव में एक मातंग परिवार में हुआ था। मातंग समुदाय में जन्मे लहूजी ने अपने घर के वीर पुरुषों से अनोखी युद्ध कला मार्शल आर्ट का प्रशिक्षण प्राप्त किया। लहूजी के पिता का नाम राघोजी साल्वे और उनकी माता का नाम विठाबाई था। लहूजी साल्वे के पिता राघोजी साल्वे युद्ध की कला में बहुत शक्तिशाली व्यक्ति थे। वे शेरों से लड़ने की अपनी क्षमता के लिए उस समय प्रसिद्ध थे। एक बार राघोजी साल्वे ने एक शेर के साथ युद्ध किया और पेशवाओं के शाही दरबार में अपने कंधों पर एक जीवित शेर ले गए थे और अपनी विशाल शक्ति का प्रदर्शन किया था। लहूजी के पिता राघोजी पेशवा के शिकार टोली के प्रमुख थे और शस्त्रागार विभाग के प्रभारी भी थे। लहूजी के पूर्वज सेना में आनंदित थे। चूंकि साल्वे परिवार सशस्त्र शिक्षा में कुशल और शक्तिशाली थे, इसलिए छत्रपति शिवाजी महाराज ने अपने कार्यकाल के दौरान लहूजी के पूर्वजों को महत्वपूर्ण जिम्मेदारियां सौंपी थी। छत्रपति शिवाजी महाराज ने अपने कार्यकाल के दौरान साल्वे परिवार की खूबियों को पहचानते हुए पुरंदर किले की सुरक्षा का दायित्व लहूजी साल्वे के दादा को सौंप दिया था। पुरंदर किले की सुरक्षा के लिए साल्वे परिवार के कई बहादुर लोगों ने अपना बलिदान दिया था। छत्रपति शिवाजी महाराज ने लहूजी के पूर्वजों को उनकी उत्कृष्ट उपलब्धियों के कारण राउत यह उपाधि से सम्मानित किया था। लहूजी बहुत पशु पक्षियों की बखूबी आवाज निकालते थे। इन्हीं हुनरों के कारण पिताजी युद्ध के समय लहूजी को युद्ध स्थान पर ले जाते थे। 5 नवंबर 1817 को पेशवाओं ने खड़की में माउंट स्ट्रूट एल्फिंस्टन के तहत ब्रिटिश सेना के खिलाफ भीषण युद्ध किया। 12 दिनों तक राघोजी और 23 साल के लहूजी ने अपने मावलाओं के साथ मिलकर अंग्रेजों के खिलाफ जमकर लड़ाई लड़ी। लहूजी के पिता राघोजी साल्वे हवा की गति की तरह दुश्मन पर टूट पड़े थे और अपनी तलवार से दुश्मन को जमीन पर पटक रहे थे। फिर 17 नवंबर 1817 को लड़ते हुए भयभीत अंग्रेजों ने एक साथ हमला किया और राघोजी की हत्या कर दी। वह जमीन पर गिर गए और राघोजी लहूजी के सामने अंग्रेजों द्वारा शहीद हो गए थे। पेशवा पराजित हुए। इस हार ने लहूजी के दिल में आज़ादी की लौ जला दी। अपने पिता को अपने आंखों के सामने शहीद होता देखकर लहूजी ने अपने पूरे जीवन के लिए ब्रह्मचारी रहने और मातृभूमि की स्वतंत्रता के लिए लड़ने का फैसला किया। लहूजी ने प्रतिज्ञा की कि जीऊंगा तो देश के लिए और मरूंगा तो देश के लिए। वीर पुरुष स्वर्गीय अपने पिता की समाधि तैयार की। यह समाधि अभी भी पुणे शिवाजी नगर के पास वाकवेड़ी में स्थित है। बाद में 1818 में मराठा साम्राज्य के भगवा ध्वज को शनिवाड़ा से हटा दिया गया और ब्रिटिश सेना के यूनियन जैक ने जगह पाई। स्वतंत्रता और देशभक्ति ने लहूजी को अपने पिता की मृत्यु के दुख से बाहर निकाला। कदमों की लपटें अब और तेज हो गईं। उन्होंने पुणे के गंजपेट में एक व्यायामशाला शुरू किया। गुप्त हथियारों के प्रशिक्षण के लिए गुलकेटेरी क्षेत्र में एकांत घनी झाड़ी में एक स्थान चुना। युवाओं को कुश्ती के साथ हथियारों का प्रशिक्षण, भारतीय परंपरागत युद्ध कला सिखाना शुरू किया। प्रशिक्षण के लिए इस प्रशिक्षण केंद्र में हर समाज के युवा आने लगे। इनमें ज्योतिबा फूले, वासुदेव बलवंत फड़के, गोपाल गणेश आगरकर, बाल गंगाधर तिलक, चापेकर बंधु, क्रांति भाव खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, राव बहादुर सदाशिव राव गोवंदे, नाना मोरारजे, क्रांतिवीर मोरो विठल वलवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, उमाजी नायक, फूले के सहयोगी वाल्वेकर और परांजपे शामिल हैं। लहूजी ने अंग्रेजों की दृष्टि से तत्कालीन विद्रोहियों और लुटेरी जमात बरेड, रामश्री भटके विमुक्त को सातारा, कराट, सांगली, कोल्हापुर, पंढरपुर, सोलापुर और पुणे प्रांतों से एक साथ लाया और उनमें स्वतंत्रता के बीज बोया। इन सभी जमातों के दिमाग में देशभक्ति क्या होती है, इस बात को समझाने की कोशिश की। उस समय के आसपास सत्तू नाइक गिरोह डकैती का नेतृत्व कर रहे थे। उन्होंने क्रांतिवीर उमाजी नायक और वासुदेव फड़के की मदद करने के लिए उन्हें समझाया। 1857 के विद्रोह में कई क्रांतिकारी शामिल हुए थे जिन्हें लहूजी ने प्रशिक्षित किया था और उन्हें अंग्रेजों ने मौत या आजीवन कारावास की सजा सुनाई थी। नमस्कार सगळ्यांना, मी धन्यवाद देतो की तुम्ही सगळ्यांनी मला इथे ह्या प्रोग्रामसाठी बोलवल्याबद्दल सगळ्यांनी। आणि इथे जाधव सर असतील, अनुज भाई असतील किंवा प्रोग्राममध्ये ज्यांनी काही इन्व्हॉल्व केलं, खूप छान प्रकारे एक लहूजी वस्ताद साळवे यांची माहिती आणि विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त यांच्याद्वारे ही एक लोकांपर्यंत यांची पूर्ण माहिती पोहोचण्यासाठी आणि ही जनजागृती ह्या लोकांमध्ये खूप गरजेचं आहे असं मला वाटतं। आणि जीवनामध्ये वैद्यकीय क्षेत्राशी मी रिलेटेड असेल, काही जरी जीवनामध्ये काही आजार असतील किंवा ह्या प्रकारचे असतील, तुम्ही कधी ह्या गोष्टीशी रिलेटेड तुम्ही माझ्याशी काय ह्यांना एक सांगण्यात आलं की तुम्ही माझ्याशी कधी संपर्क साधू शकता। आणि असेच प्रोग्राम्स वगैरे जीवनामध्ये सगळ्या भविष्यामध्ये मला तर वाटते की होत राहिले पाहिजे आणि ज्याच्यामुळे लोकांना ह्याचा एक चांगला फायदा होईल आणि ह्या संधीचं सुद्धा चांगलं सोनं ते लोक करू शकतात। आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांचा धन्यवाद देतो। आज खऱ्या अर्थानं लहूजी वस्ताद यांचं या देशाच्या जडणघडणीतलं
आणि सामाजिक योगदान मला सांगण्याची संधी विश्व हिंदू परिषदेने मला इथं दिली आणि संयोजकांनी इथं दिली, त्याबद्दल खरं तर मी प्रथम त्यांचा आभार मानतो. गायकवाड सरांनी सांगितलं की समाजाला काय काय गोष्टींची गरज आहे. तर आज समाज हा शिक्षण, सामाजिक परिवर्तन, आर्थिकदृष्ट्या आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना गायकवाड सरांच्यासारखी आणि समाज कार्यकर्त्यांच्यासारखी अनेक माणसं इथं जमून हा जो एक लहुजींच्या विचाराचा एक जागर सुरू केला, याच्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद देतो आणि थांबतो. जय लहुजी. या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं जो आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा जयंती उत्सव साजरा करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला खरं तर मान्यवरांनी उपस्थित राहून या समाजाला प्रबोधन, शिक्षण आणि परिवर्तन ही परिवर्तनवादी विचारधारा या ठिकाणी दिलेली आहे. आज गायकवाड सर असतील, जाधव सर असतील आणि विश्व हिंदू परिषदेचे सर्व कार्यकर्ते यांचं मनपूर्वक आभार. असंच आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाचं जनजागर करावं, नम्र विनंती. आजचा दिवस मला वाटतं की फार मोलाचा आणि फार अगदी लोकांच्या हिताचा आहे असं मला वाटतं. समाजामध्ये एकरूपता असावी, समाजामधला इतिहास जो आहे तो सर्वांच्यापर्यंत पोचावा. अगदी वरवरचं जे काय बोललं जातं आहे त्यापेक्षा जाधव सरांनी अगदी इत्तमभूत माहिती जी आहे समाजाच्या पुढं ठेवली. विश्व हिंदू परिषदेचे जे काही कार्यकर्ते आहेत, जे काही सदस्य आहेत, त्यांच्यासमोरसुद्धा त्यांना ज्या माहिती नाही गोष्टी त्यासुद्धा त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत, त्यांनी सांगितलेल्या आहेत. आम्ही ही अपेक्षा करतो की विश्व हिंदू परिषदेनं की मातंग समाज हा कुठे असा ऐरागैरा नाही आहे, की त्याला फार मोठा इतिहास आहे आणि त्यांचा त्या इतिहासाची चाचपणी करून या समाजाला समाजाची कशी उन्नती करता येईल त्यासाठी अहोरात्र यांनी प्रयत्न करावेत आणि समाजामध्ये जागरूकता तैयार करावी, एवढं बोलून मी माझं भाषण. आज विश्व हिंदू परिषद चेंबूर जिला द्वारा सामाजिक समरसता अभियान इस माध्यम से लहूजी वस्ताद साड़वे जी की जयंती का कार्यक्रम का नियोजन किया गया था. इस निमित्त हमने डॉक्टर मधुकर गायकवाड़ जी जो जे हॉस्पिटल के यूनिट हेड है और संपत जाधव जी को विशेषकर बुलाया गया था पुणे से. लहूजी वस्ताद साड़वे इतने बड़े क्रांतिकारी थे, उनके बारे में इतिहास इतना मालूम नहीं है लोगों को. इसके लिए उनका व्याख्यान माला के लिए एक छोटा सा कार्यक्रम का आयोजन किया था. इसमें काफ़ी संख्या में साटेनगर से लोग आए, इसके लिए सभी का धन्यवाद. लहुजी वस्ताद साळवे यांच्या 228व्या जयंतीच्या निमित्तानं आज इथं कार्यक्रम घेण्यात आला होता. कार्यक्रम याचं स्वरूप असं होतं की लोकांना लहुजी वस्तादांविषयी माहिती मिळावी, कारण अनेकांना आजपर्यंत एवढंच माहीत आहे की लहुजी वस्ताद साळवे हे आद्य क्रांतिगुरू आहेत आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला होता. पण ते फक्त दांडपट्टा चालवणारेच नव्हते, तर त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि अशा वासुदेव बळवंत फडके यांसारख्या अनेकांना युद्धकला शिकवण्याचं काम केलं. त्याचबरोबर ज्या वेळेला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे शिक्षणाचा वसा घेऊन कार्य करत होते, तेव्हा त्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. तेव्हा अनेकांनी त्या शाळा बंद पाडण्याचा किंवा विद्यार्थ्यांना शाळेत येऊ नये अशा पद्धतीचं जे काही काम चाललं होतं ते काम रोखण्यासाठी सावित्रीबाईंच्या पाठीशी लहुजी वस्ताद साळवे उभे राहिले होते. तर अशा रीतीनं त्यांचं शिक्षणाचं कार्य ते सुद्धा लोकांपुढं यावं म्हणून संपतराव जाधव हे वक्ते आम्ही इथं बोलवले होते. तर अशा रीतीनं हा कार्यक्रम झालेला आहे. आज इथं हा जो कार्यक्रम आहे तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आला. त्याचबरोबर आमची मातंग विकास परिषद म्हणून जी काही संस्था आहे ती संस्था याच्यासोबत होती आणि संघाचं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे मातंग समाजावर विशेष लक्ष आहे. ते असंच राहिलं पाहिजे. मातंग समाजातील शिक्षणाचे आज मुलं मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत, पण त्यांना रोजगार नाही आहेत, त्यांना कुठले स्वयंरोजगार नाही आहेत. अनेक योजना आहेत केंद्रात आणि राज्यातसुद्धा सरकार हे भाजप आणि संघाच्या माध्यमातून सुरू आहे, परंतु त्यांचे प्रश्न सुटावेत ही आमची विनंती आहे. ह्या आपल्या माध्यमातून तो प्रश्न सुटावा म्हणून आम्ही विनंती करतो. माझी मुंबई माझं घर, किंग्स माय होम स्टँड सोनापट्टी इथे सुरू आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा. आज नाही तर कधीच नाही. 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करासहित. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.